आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. 5 कोकणाचे साधारण 4 म्हणजे 5 आणि 4 9 मराठवाड्यातला एक बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला एक अहमदनगर अशा 11 जिल्ह्यांच्या संदर्भात मात्र लेवल 3 राहील आणि बाकीच्यांना बरीचशी शिथिलीकरण निर्बंधांमध्ये निश्चित प्रकारे देण्यात येणार आहे. परंतु या सगळ्या अनुषंगाने रेल्वे अथॉरिटीशी चर्चा करून याबाबतचा निर्णय येणाऱ्या 1-2-3 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील आणि आम्ही जी काही आरोग्य विभागाच्या शिफारसी आणि टास्क फोर्सची शिफारसीसह फाईल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे ताबडतोबीनं या हे जे काही निर्णय चर्चा झाली याची अंतिम मंजुरीसाठी पाठवत आहोत. साहेब, एक सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की 8 जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर जो आहे तो कमी होताना दिसत नाहीये. साधारण काय कारणावर समोर येत आहे त्याची? नाही, मृत्यू दराच्या बाबतीत काही ठिकाणी तर असं आहे की जे रिकन्सायलेशन व्हायला पाहिजे, कधी कधी प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे मृत्यू झालेले असतात ते गव्हर्नमेंटला कळवून ते अपलोड झाले पाहिजे पोर्टलवर, ते होत नाहीत. म्हणून सुद्धा काही काही वेळेवर न कळाल्यामुळे मग ते साठलेले जे काही 1-2 महिन्याचे असतात तर ते हळूहळू 2-4 दिवस ते देत असतात. त्यामुळे सुद्धा थोडा मृत्यूदर काही जिल्ह्यांमध्ये वाढलेला दिसतो. पण एकंदर आता उपचाराची पद्धत ही स्टॅबिलाइज झालेली आहे किंवा स्टँडर्डाईज झालेली आहे आणि त्यामुळे ती उपचाराची पद्धत सर्वदूर आता वापरली जाते. पुन्हा एकच महत्त्वाचं कारण असतं बऱ्याचदा मृत्यूदर जास्त वाढण्याचं, की आपण लवकर निदान करत नाही, लवकर आपला म्हणजे अंगावर दुखणं काढतो, अर्ली डिटेक्शन होत नाही आणि लोकांना वाटतं की नाही हा साधा सर्दी खोकला असेल, थोडी ताप आली असेल, आपण जवळच्या कुठल्या तरी लोकल डॉक्टरला दाखवूया, टेस्ट नाही करूया. या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित वेळ घालवतात आणि म्हणून सुद्धा या गोष्टी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने आपण बरेचसे ज्या बाबी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करतो आहोत. पण एकंदर जो मृत्यू दर आहे तो पूर्वी 2.38% होता, आता तो 1% 14 पॉईंटपर्यंत आलेला आहे. सर, जे 11 जिल्हे आहेत ते जर एकदा पुन्हा सांगा. 11 जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले पुणे, सोलापूर, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर हे 5 जिल्हे आणि कोकणातले रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, त्याचबरोबर पालघर हे 4 जिल्हे आणि मराठवाड्यातला बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर असे 11 जिल्हे आहेत की ज्या 11 जिल्ह्यांमध्ये आपण कुठलेही निर्बंध शिथिल करत नाहीत. किंबहुना जर गरज पडत असेल तर तिथल्या लोकल अथॉरिटीज म्हणजे कलेक्टर आणि कमिशनरच्या माध्यमातून आणखीन जास्त जर कडक करण्याची गरज पडत असेल तर ते पण करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. राहिले प्रश्न काही लग्नांचे, समारंभांचे, याबाबतचे सुद्धा थोडीफार संख्या, जसं म्हणायचं असं एकदम मोठी गर्दी नाही, पण 100 लोकांच्या संख्येने लग्न लावावे, 100 लोकांच्या संख्येने काही राजकीय आणि काही बाकीचे सामाजिक कार्यक्रम असतील तर ते करावेत. अशा सगळ्या संदर्भाचे अनेक छोटे छोटे जे काही बरीचशी लिस्ट असते, ती मी काही सगळी लिस्ट इथे सांगणं योग्य नाही, परंतु अशी लिस्ट असते की ज्याच्या आम्ही बारकाईने टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने शिफारस केलेली आहे. त्याच्यावर अंतिम मंजुरी माननीय मुख्यमंत्री आता या सगळ्या टास्क फोर्सच्या बरोबर चर्चा झालेल्या असल्या कारणाने आता त्याच्यावर आज किंवा उद्यापर्यंत निर्णय होईल. केंद्रीय पथक जे आहे ते केरळ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यामध्ये केव्हापासून नियम आपण शिथिल करणार वगैरे काय? मला एवढं समजतं की जवळजवळ आता या सगळ्या संदर्भातली संपूर्ण चर्चा झालेली आहे. ज्यांचे ज्यांचे सल्ले घ्यायचे ते सगळेच सल्ले झालेले आहेत. फक्त आता फाईलवर सही करणं बाकी आहे. फाईलवर सही माननीय मुख्यमंत्र्यांची झाली की त्या संदर्भातले ताबडतोबीनं GR लागू करण्यात येईल आणि मला अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये होईल. मुंबई आणि इतर जे काही आजूबाजूचे MMR रिजनमध्ये जिल्हे आहेत तिथं शिथिलता मिळणार. मुंबई आणि आजूबाजूचे जिल्हे, हा, जे जिल्हे 25 जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्याच्या जिल्ह्यांमध्ये आहेत, मग त्याच्यामध्ये ठाणे येऊ शकते, त्याच्यामध्ये मुंबई येऊ शकते, त्याच्यामध्ये MMRचे बाकीचा जो काही भाग असेल, जे जिल्हे असतील ते निश्चित प्रकारे येऊ शकते. साहेब, केरळमध्ये केंद्रीय पथक गेलेलं आहे, कदाचित पुन्हा लाट त्या ठिकाणी येईल का अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहील साधारणतः? कारण केरळमधून जेव्हा केरळमधून दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली होती आणि आत्ता आपल्याकडे देखील आली होती, आत्ता काय परिस्थिती राहील? केरळमध्ये जी संख्या वाढती ही नक्कीच थोडी चिंता वाढवणारा विषय आहे आणि त्यामुळे आपल्याला एकच आहे की तिसऱ्या लाट कधी येईल काय येईल ह्यापेक्षा आपण तिसऱ्या लाटेला तयार राहावं या दृष्टिकोनातून आपली जी काही प्रिपेअर्डनेस आहे ते आपण करतो आहोत. मी या अगोदरही बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणण्याच्या दृष्टिकोनातूनचे सर्व पावलं टाकलेले आहेत किंवा उचललेले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये PSNच्या जवळजवळ 450च्या वर आपण ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट्स आपण ऑर्डर्स केलेले आहेत. इंडस्ट्री विभागाच्या वतीनं नवीन ऑक्सिजन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून इन्सेंटिव्ह देऊन एक धोरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पीडियाट्रिक्सच्या अनुषंगाने जसं इंडोनेशियामध्ये काही लहान बालकं मृत्यू झाल्याचं एक आलेलं आहे, त्या कारणाने आपण पीडियाट्रिक्सच्या संदर्भात व्हेंटिलेटर्स असतील आणि या जे काही अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण लागत असणारे निधी त्याची मंजुरी घेण्याचं कामसुद्धा विधानमंडळाकडून केलेलं आहे. मला असं वाटतं की बेड्स वाढवणं किंवा डॉक्टर्सला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पीडियाट्रिक्सच्या डॉक्टर्सला ट्रेनिंग देणं आणि त्याचबरोबर या त्यांच्या औषधासंदर्भातली निर्णय घेणे सगळ्या गोष्टी आपण तयार करून देखिए माननीय मुख्यमंत्री जी के अध्यक्षता में टास्क फोर्स और हमारे सभी अधिकारी आला अधिकारी जो है हमारे आरोग्य विभाग के उनके साथ डिटेल में मीटिंग हुई है और उस मीटिंग में सभी जो तज्ञ लोग हैं उन्हीं सभी का जो राय मशवरा है वो करके करीबन 25 ज़िलों में जहाँ पर स्टेट एवरेज से सब पैरामीटर्स नीचे है, जैसा कि पॉजिटिविटी रेट नीचे है, जैसा कि ग्रोथ रेट नीचे है, तो ये सभी 25 ज़िलों में अभी काफ़ी रेस्ट्रिक्शंस को ढील देने की बात निर्णय निश्चित तौर पर हुआ है. और रहा सवाल 11 ज़िले जो कि पश्चिम महाराष्ट्र के यानी 5 ज़िले हैं, कोकण के 4 ज़िले हैं और मराठवाड़ा का 1 है बीड और उत्तर महाराष्ट्र का 1 है अहमदनगर. ये 11 ज़िले अगर छोड़े तो बाकी सभी ज़िलों में टियर यानी लेवल 3 जो था अभी लेवल 2 पे आएगा, जिससे कि शॉप्स में रेस्टोरेंट्स और बाकी के जैसा कि थिएटर्स है, अन्य जो भी रेस्ट्रिक्शंस में अभी बंद रहे थे वो उनको कुछ हद तक 50% या ऐसे हद तक वो छूट देके यानी उनको उपस्थिति रख के हम उनको फिर शुरुआत करने का निर्णय होगा. और इतना ही नहीं तो ख़ास तौर पर जो व्यायाम शाला है जैसा कि जिम्नाशियम हम कहेंगे तो उनको भी कुछ हद तक हम ज़रूर राहत उनको ज़रूर मिलेगी. ख़ास तौर पर अगर देखा जाए तो जो एयर कंडीशन हॉल्स होते हैं उसको डिस्करेज करने का एक विचार टास्क फोर्स ने भी रखा है और हम भी यही सोच रखते हैं कि एयर कंडीशन हॉल्स में बहुत ज़्यादा भीड़ नहीं होनी चाहिए. शादियों के लिए, पॉलिटिकल प्रोग्राम्स के लिए, अन्य लोगों के लिए भी कुछ लिमिटेशंस ज़रूर रहेंगे, जैसा कि 100 लोगों के बीच में ही ये होना चाहिए. ऐसे कुछ रिस्ट्रिक्शंस का GR माननीय मुख्यमंत्री जी की जो फाइल हमने भेजी है उनके मान्यता के बाद इसका GR 1-2 दिन में निश्चित तौर पर इशू किया जाएगा. लोकल ट्रेन को लेकर के काफ़ी 2-3 राय उसमें रखी गई. कुछ लोग ये भी कह रहे थे कि थर्ड वेव अभी केरला में दिखाई दे रही है, अन्य देशों में भी दिखाई दे रही है, तो ये नहीं होना चाहिए. कुछ लोग ये भी कह रहे हैं कि अगर ट्रेन बंद है तो बसेस में भी बहुत ज़्यादा भीड़ हो रही है. तो जो हमारा पर्पज़ है, जो हमारा ऑब्जेक्टिव है